तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदीवल्लभम. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात. हा उपदेश करत असताना भगवान परमात्मा या 6व्या अध्यायाचा उपसंहार या ठिकाणी करतात. आणि 6व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना भगवान परमात्मा सांगतात की सर्व योग्यामध्ये त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी मन बुद्धी स्थिर करून जो अतिश्रद्धेने माझं भजन करतो तो मला श्रेष्ठ असा योगी वाटतो. म्हणून भगवंताने आपल्या भक्तांची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून जे भगवंताची भक्ती करतात भगवान परमात्म्याला ते श्रेष्ठ योगी वाटतात. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय. काल भगवान परमात्म्याने वास्तविक पाहता उपमा प्रेमाला देता येत नाही, पण भगवान परमात्म्याने एक उपमा अशी देऊन टाकली की मला तो किती आवडतो, माझं त्याच्यावर किती प्रेम आहे. तर मी देह आहे आणि तो माझा आत्मा आहे, एवढं माझं त्याच्यावर प्रेम आहे, एवढा मला तो आवडतो. आता वास्तविक पाहता भगवान परमात्म्याने ही दिलेली एक उपमा आहे. भगवान परमात्माच सगळ्यांचा आत्मा आहे, पण असं असताना सुद्धा हा जो योगी आहे तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. आणि त्या योग्याकरता म्हणून भगवान परमात्मा देह धारण करत असतात. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की मी सुद्धा देह धारण करतो, मला देह धारण करणं आवडतं. कोणाकरता आवडतं? अशा भक्तांच्या करता देह धारण करणं आवडतं. तो देवांचाही देव आहे. याचा अर्थ असा आहे की मी सगळ्या देवांचा देव आहे, पण मला सुद्धा तो पूज्य वाटतो, मला सुद्धा तो आनंद देतो. सगळ्या देवांना तो पूज्य आहेच आहे, पण मी सुद्धा ज्याची पूजा करतो. काय हातीचे नि लीला कमळे पूजू तयाते असे भगवान परमात्मा म्हणतात. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या योग्याला देवाचं देव असं म्हणतात, तो माझा आत्मा आहे असं म्हणतात. त्या ठिकाणी त्या भक्ताच्या भजनाची पद्धतही सांगितली. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आता उपसंहार करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज या 6व्या अध्यायाचा उपसंहार करतात. संवाद जे चाललेले आहेत त्याच्यामध्ये पहिला मुख्य संवाद जो आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा आहे. दुसरा संवाद जो आहे हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद जो आहे, त्या संवादाचं वर्णन करून कोण सांगतंय? संजय महाराज सांगतात धृतराष्ट्रांना. म्हणजे संजय आणि धृतराष्ट्राचा हा संवाद आहे. आणि तिसरा संवाद जो आहे तो ज्ञानेश्वर महाराज आणि श्रोत्यांचा संवाद चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज आता श्रोत्यांना सांगतात आईसे. आईसे म्हणजे कैसे, हे काल वर्णन जे आपण ऐकलं किंवा मी आता जे वर्णन सांगितलं आईसे. भक्त चकोर चंद्रे, भक्तरूपी चकोराचा चंद्र. तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे, संपूर्ण त्रिभुवनाचा नरेंद्र म्हणजे राजा. बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. बोललं गेलं कोणाकडून? गुणाचा समुद्र असलेला, भक्तरूपी चकोराचा चंद्र असलेला
आणि संपूर्ण त्रिभुवनाचा राजा असलेला जो परमात्मा आहे, तो परमात्मा अशा प्रकारे आपल्या योग्याचं किंवा आपल्या भक्ताचं वर्णन करतात असं संजयो म्हणे. म्हणजे संजय धृतराष्ट्राला सांगतात. अशा प्रकारे हा संवाद चाललेला आहे. आता संजयाच्या मुखामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी घातलेली ही भगवंताची स्तुती आहे बरं का. आपण मागे सुद्धा पाहून आलेलो आहोत. जिथे जिथे देवाचं वर्णन सुरू होतं तिथे तिथे ज्ञानेश्वर महाराज विस्तार करतात आणि संतांचं वर्णन आल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज खूप विस्तार करतात. काय वर्णन करावं असं ज्ञानेश्वर महाराजांना होतं. मागे अनेक ठिकाणी भगवंताचं वर्णन आलं आहे, पण आतासुद्धा शेवटी उपसंहार करायचा असल्यामुळे जसं उपक्रमामध्ये वर्णन केलं 6व्या अध्यायाच्या, काय ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ मनोनी तो भगवंतो सुरुवातीला सांगितलं. तसंच आता उपसंहार केला. तो भगवान परमात्मा कसा आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ऐसे भक्त चकोर चंद्रे. भक्तरूपी चकोर जो आहे तो त्याचा जे चंद्र आहे, भक्तरूपी चकोराचा चंद्र भगवान परमात्मा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ताला चकोराची उपमा दिलेली आहे आणि देवाला चंद्राची उपमा दिलेली आहे. काय सादृश्य आहे भक्ताला चकोराची उपमा देण्यामध्ये आणि भगवंताला चंद्राची उपमा देण्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचे काही पक्षी आहेत, त्याच्यामध्ये चकोर आहे, आणखीन चातक आहे. असे अनेक आवडीचे पक्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या. दुसरा कोणता आहे? हंस आहे. नावडीचे काही पक्षी आहेत, त्याच्यात कावळा आहे. तर चकोर जो आहे हा चकोर, त्याचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. या ठिकाणी भक्तांना ज्ञानेश्वर महाराज चकोराची उपमा देतात आणि भगवान परमात्म्याला चंद्राची उपमा देतात. हां, चकोरा चंद्रामृत फावले. पुढं एर आन. हां, चकोराचं वर्णन अनेक ठिकाणी केलं आहे. आणखीन एका ठिकाणी बघा चकोराचं वर्णन. तैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे वेचिती मन मवाळे चकोर तलगे. म्हणजे चकोराकडे एक हातवटी आहे. कोणती हातवटी आहे? चंद्राला त्या ठिकाणी चंद्रकिरणातून येणारं जे अमृत असतं त्या अमृतकणाचं सेवन चकोराला करता येतं. त्याच्याकडे ते हातवटी आहे. जशी राजहंसाकडे हातवटी आहे, पाणी आणि दूध वेगळं करून दूध घ्यायचं, पाणी सोडून द्यायचं, तसं अमृत किरण जे आहेत ते चंद्राच्या मधून त्याचा प्रसव होतो, चंद्रामधून ते येतात, स्रवतात. पण ते अमृत किरण जे आहेत ते सगळ्यांना नाही घेता येत. सगळ्यांना घेता येत नाहीत. ते चकोर नावाचा पक्षी आहे त्याला घेता येतात. आणि हा चकोर जो आहे तो बाकीचा कशाचंही सेवन करत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. सांगे कुमुद दळाचेनी ताटे जो जेवीला चंद्र किरण चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. म्हणजे चकोर कशाचं सेवन करो सांगतो. ज्ञानोबारायांनी हे ज्ञानी महापुरुष किंवा भक्तो जो असतो त्याचं वर्णन केलंय. भक्त हा विषयांचं सेवन करत नाही, विषयांचा त्याग करतो आणि परमात्म्याचा आनंद घेत असतो. हे सांगण्याकरता हे उदाहरण आहे. का त्याला विषय आवडत नाही? विषय कोणाला आवडतात? हो, ते अंतर्नियनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पोय पंखीचे किडे काय चिळशी घेती.
पण याला मात्र विषय आवडत नाही. त्याचं कारण काय? सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे. म्हणजे त्या कुमुद दळ म्हणजे त्या कमलाचं जे पान असतं त्या पानावर किरण पडतात, चंद्रकिरण. कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासिनी कमळ, त्याच्यावर ते अमृत किरण चंद्राचे पडलेले असतात. आणि अशा ताटामध्ये त्याच्यावर बसून हा चकोर जो आहे तो अमृत किरण सेवन करत असतो. आणि मग असा असलेला चकोर तो काय वाळवंटातले खडे खाईल का? खात नाही. आत्मसुखाच्या गोडिया विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, हे सांगण्याकरता उदाहरण दिलं. थोडक्यात काय आहे? चकोर जो असतो तो चकोर नावाचा पक्षी तो अमृत किरण घेतो, अमृत किरण चंद्रामृताचं सेवन करतो, दुसऱ्या कशाचंही सेवन करत नाही. त्याला ती हातवटी साधलेली असती, त्याची ती चंद्राच्या विषयी असलेली अनन्यता असते. तसं भक्त जो असतो तो भक्तसुद्धा चकोराकरताच आहे बरं का. म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तू पौर्णिमा. देवा आम्ही चकोर आहोत आणि तुम्ही मात्र काय आहात? चंद्रमा आहात, पौर्णिमेचा चंद्र तुम्ही आहात. कारण हा जो भक्त असतो, भक्ताला चकोराची उपमा देण्याचं एवढंच कारण आहे की जे काही भक्त असतात ते भक्तसुद्धा बाकी कशाचंही सेवन करत नाहीत, विषयांचं सेवन करत नाहीत. याजसाठी हो तेजी येले भोग, याजसाठी केले नाना याग, याजसाठी अष्टांगादी योग, याजसाठी या विषयांचा त्याग हो. हे सगळं विषयाचं त्या ठिकाणी त्याग करतात आणि केवळ परमात्म्याच्या सेवन करतात, भगवंताच्या नामामृताचं सेवन करतात, भगवंताच्या रूपामृताचं सेवन करतात, भगवंताच्या स्वरूपामृताचं सेवन करतात. त्यांना बाकी जगामध्ये दुसरं काही आवडत नाही. अनेक काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. रात्रंदिवस त्या ठिकाणी एका जनार्दनी नित्य हरीचे, अशा प्रकारे त्यांची अवस्था झालेली असते. रात्र न कळे दिवस न कळे. हो, जसा चकोर अनन्य असतो, चकोराला दुसरं काही माहिती नाही, त्याप्रमाणे हे भक्तसुद्धा असतात. म्हणून भक्त नावाचे चकोर. आणि चंद्र जो आहे उगवत असतो, जरी चंद्र उगवल्यानंतर सगळ्यांनाच आनंद मिळतो बरं का. आता देवाला चंद्राची उपमा का दिली? चंद्राचे कोणते गुण आहेत? किती जरी उपमा दिली, चंद्रापेक्षा भगवान कितीतरी श्रेष्ठ आहेत, पण इथे एक उपमा आहे. चंद्र जो आहे तो चंद्र उगवल्यानंतर अनेक लोकांना फायदा होतो. कोणाकोणाला काय काय फायदा होतो चंद्र उगवल्यावर? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, चंद्र उगवला की चंद्राचा त्या ठिकाणी फायदा काय काय होतो? समुद्रची भरती, सोमकांतची पाझरती, कुमुदे विकासती चंद्र तो उगा. चंद्र उगवल्यानंतर काय काय फायदा होतो सगळ्यांना? समुद्राची भरती, ज्ञानोबाराय म्हणतात समुद्राला भरती येते. देखोनी आपुला कुमरू, हां हां, म्हणजे समुद्राला भरती येते. दुसरं सोमकांतची पाझरती. सोमकांत नावाचा मणी आहे, चंद्राचा प्रकाश पडला की त्याला पाझर फुटतो. कुमुदे विकासिती, कुमुद म्हणजे चंद्रविकासिनी कमळ आहे, त्याचा विकास होतो चंद्रोदय झाल्यानंतर. आणि एवढं सगळं केलं जरी तरी चंद्र उगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्राला काही नाही, त्यांच्याविषयी एवढं प्रेम नाही. पण चंद्राला जे प्रेम असतं ते विशेष प्रेम कोणाच्या विषयी असतं? या चकोराच्या विषयी असतं. कारण हा जसा अनन्य आहे तसा भगवान परमात्मासुद्धा चाड अनन्याची धरी नारायण म्हटलं आहे. हा सुद्धा अनन्य तुका म्हणे, तो पण भक्तांशी तसाच अनन्य असतो. चकोर जसा वाट पाहत असतो तसा भगवान परमात्मासुद्धा आपल्या भक्तांचा वाट पाहत असतो, भक्तांच्या विषयी त्याला आनंद होत असतो. म्हणून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भगवंताच्या सत्तेने जरी सगळे व्यवहार चाललेले असते तरीसुद्धा विशेष लाभ जो आहे, विशेष आनंद, विशेष फायदा जर कोणाला असेल तर तो भक्तांना असतो.
विशेष प्रेम जर कोणावर असेल तर ते भक्तांच्यावर असतं. सगळ्यांच्यावर सामान्य रूपाने कृपा आहे. हो, पोषितो जगासी एकला तो. वास्तविक पाहता सगळ्या जगाचा व्यवहारच कोणाच्या सत्तेने चाललेला आहे? परमात्म्याच्या सत्तेने चाललेला आहे. सगळ्यांचाच तो सांभाळ करतो. सगळ्यांचा जरी सांभाळ करत असला, सगळ्यांच्या वर जरी कृपा असली तरी सामान्य रूपाने सगळ्यांच्यावर कृपा आहे. पण विशेष रूपाने कृपा कोणावर असते? ती म्हणजे भक्तांच्यावर असते. तुकाराम महाराज म्हणतात, भगवान परमात्मा अवताराला येतात. कोणाकरता येतात? आम्हासाठी अवतार. मत्स्य कूर्मादी शुकर मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा. आमच्याकरता भगवान परमात्मा मत्स्य होतो, कच्छ होतो, वराह होतो, नरसिंह होतो, वामन होतो. असे सगळे अवतार भगवान परमात्मा घेतो. किंबहुना होय भक्ती केला पूर्वी धरावी ते इच्छा. भक्तांनी जी इच्छा करावी त्याप्रमाणे तो करतो. म्हणून चंद्र हा कोण आहे? भक्तांच्या चकोर, भक्तरूपी चकोरांचा हा काय आहे? चंद्र आहे. देवाला चंद्राची उपमा देण्याचे अनेक कारण आहेत. वास्तविक पाहता हा जो अलंकार आहे हा काही एवढा श्रेष्ठ अलंकार नाही. उपमा द्यायचीच असेल तर चंद्राला देवाची द्यायला पाहिजे, पण देवाला दिलेली आहे. आपल्याला चंद्र माहिती असल्यामुळे चंद्राची उपमा देवाला दिली. अनेक ठिकाणी भगवंताच्या मुखमंडलाला साधू संतांनी चंद्राची उपमा दिलेली आहे. हो, शंकराचार्यांचं जे अष्टक आहे त्याच्यामध्ये, पांडुरंग अष्टकामध्ये शरदचंद्र बिंबाननम चारो हासम असं म्हटलेलं आहे. लसत कुंडला क्रांतगंड स्थलांगम म्हटलं आहे. भगवान परमात्म्याचं जे मुखमंडल जे आहे ते कसं आहे? शरदचंद्र बिंबाननम चारो हासम, म्हणजे शरद पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याप्रमाणे प्रफुल्लित असं भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी त्याच्यावर असलेलं हास्य आहे. ज्ञानेश्वर आणखीन एके ठिकाणी संत असं म्हणतात, तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश. एक चंद्र नाही. कमल नयन हास्य वदन हासे. म्हणून भगवान परमात्म्याचं मुख जे आहे ते चंद्राप्रमाणे आहे. भगवान परमात्म्याचे चरण हे जे आहेत ते चंद्राप्रमाणे आहेत, प्रकाशित आहेत. भक्तांना चंद्र काय करतो? शीतलता देतो. हां, झाली होई, तुम्ही यायच्या अगोदर झाली. दुसरी असली तर सांगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, मनमत मनमथा. हे देवाला गुरूंना दिले. हां, देवाला चंद्र म्हणलेले बाबा सांगा. चंद्र काय करतो? चंद्र प्रकाश देतो. चंद्र झाली ना आत्ताच म्हणते. त्या ठिकाणी चंद्र काय करतो? चंद्र प्रकाश देतो. चंद्र आणखीन काय देतो? शांतता देतो. बरं का, फावले वाया गेले, झाली ती पण. हां, चंद्र देवाला चंद्र असं म्हटलंय. का म्हटलंय? तर चंद्राचे जे गुण आहेत त्याप्रमाणे भक्तांच्या संबंधाने देवाचे गुण आपल्याला घेता येतात. भक्तांच्या जीवनामध्ये असलेला प्रकाश जो आहे तो कोण देतो? भगवान परमात्मा देतो. चंद्र जो असतो तो त्या चकोराचं पोषण करतो, तसा भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं पोषण करतो. चंद्र ज्याप्रमाणे आल्हाददायक आहे, ताप हरण करतो, त्याप्रमाणे भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्तांचा काय हरण करतात? ताप हरण करतात. भक्तांना जो झालेला ताप असतो, कोणता ताप आहे? कधी मला परमात्मा भेटेल, कधी मला परमात्मा भेटेल, त्या तापाने ते तप्त असतात. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. हो, काय? चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वन माळी वेगी भेटक वाका. हो हो, भगवान परमात्मा भेटत नाही म्हणून झालेला ताप आहे. तो बाकी कशाने जात नाही, केवळ भगवंताच्या दर्शनाने जातो. आणि मग भगवान परमात्मा दर्शन देऊन या चकोरांचा ताप शांत करतात, चकोराची तहान शांत करतात, चकोराची भूक शांत करतात. आणि म्हणून ऐसे भक्त चकोर चंद्रे, भक्तरूपी चकोराचा चंद्र आहे.
आणखीन ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे. हा भगवान परमात्मा कसा आहे? त्रिभुवनैक नरेंद्र आहे. म्हणजे या संपूर्ण त्रिभुवनाचा, नरेंद्र म्हणजे राजा. बाकीचे सुद्धा राजे आहेत, पण ते आडनावाचे राजे आहेत, तात्पुरते राजे आहेत. कोणी या पृथ्वीचा मालक आपल्याला समजत असेल, एखाद्या राष्ट्राचा मालक आपल्याला समजत असेल, पण तो मालक जरी असला तरी तो कायम राहतो का? कायम राहत नाही. आज आहे तर उद्या राजा मरून जातो. आपण तो राजा या पृथ्वीला माझे आहे असं म्हणतोय, पण पृथ्वी त्याला कधी माझा आहे असं म्हणत नाही. कारण ही पृथ्वी जी आहे ही कोणाची पृथ्वी आहे? या पृथ्वीचा राजा कोण आहे? जेने हे विश्व निर्मियले, महर्षी वेदा संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. हो, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. संपूर्ण राजा का म्हटलं भगवान परमात्म्याला इथे? राजा जो असतो त्याची सत्ता संपूर्ण भूमंडळावर असते. राजा जो असतो त्याचं नियंत्रण सगळीकडे चालतं. राजा जो असतो तो सगळ्यांचं रक्षण करतो. म्हणून भगवान परमात्म्याला या त्रिभुवनाचा राजा म्हटलं. हां, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, पंढरपूर पाटणी गा, महाराज सार्वभौम. सार्वभौम राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे. सामान्य जो राजा आहे हा राजा चक्रवर्ती राजा नाही. सामान्य जो राजा असतो त्याची राज्य तो काही 5 वर्ष राजा राहतो, परत त्याला खाली लोक खेचतात. अहो, किंबहुना स्वर्गातले इंद्रदेव राजे होतात, पण त्यांना सुद्धा काय, तेतम भोक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. त्यांनाही खाली यावं लागतं, ब्रह्मदेवालाही पद सोडावं लागतं. हे सगळे जरी राजे असले तरी सुद्धा तात्पुरते राजे आहेत. पण संपूर्ण जगामध्ये सत्ता कोणाची आहे? एक परमात्म्याची सत्ता संपूर्ण जगामध्ये आहे. भगवान परमात्मा सांगतात, म्या काय त्या गतीर भरता प्रभू साक्षी, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके 10वे वर्षावे जळे, पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाचे चाळिता, मियाची नियामिला साता, काळू ग्रास तसे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची. वास्तविक पाहता आपण मागे पाहून आलो, पंचमहाभूत जी आहेत ती कोणाचं कोणाशी जुळत नाही, विरोधी आहेत. आकाश, वायू, पृथ्वी, आप, तेज. पण तरीसुद्धा ही सगळी पंचमहाभूतं गुण्या गोविंदाने राहतात. सगळी सृष्टी नियमाने चालते. काय कारण असेल? एरवी जर आपण पाहिलं तर विरुद्ध स्वभावाचे लोक एकत्र राहत नाहीत, पण देवाच्या सत्तेने राहतात. हो, भगवान परमात्मा म्हणतात, ही पृथ्वी म्हणजे काय आहे? पाण्याचं ढेकूळ आहे. पण असं पाण्याचं मातीचं ढेकूळ आहे आणि पाण्यामध्ये राहतं. हो, मी रिगालो असे भोतळी, मनवनी समुद्री हे महाजळी, ही पासूची ढेपुळी विरेची ना. म्हणून सर्व जगावर ज्याची सत्ता आहे, ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू. हे सगळं करून पुन्हा साक्षीभूत, तोही मीची, परमात्माच आहे. सर्वत्र परमात्म्याची सत्ता आहे. सर्वांचं नियमन परमात्मा करतो. त्रिभुवन म्हटलं आहे याच्याकरता बरं का. त्रिभुवन म्हणजे खालचं जे भुवन आहे, पाताळ भुवन आहे, हे मृत्यूलोक आहे. आणि वरचे जेवढे काही लोक असतील, ह्या सगळ्या भुवनाचा मालक जर कोण असेल, स्वामी जर कोण असेल, तर तो कोण आहे? परमात्मा आहे. परमात्म्याने ठरवलं तर रंक होती राजे यमाचे घरी, आचरणे बरी नाही होऊन. सगळे देव जरी असले तरी सगळ्या देवावर आकुंठित आणि अबाधित असलेली सत्ता कोणाची आहे?
परमात्म्याची आहे. परमात्म्याचं त्या अजामेळ्याच्या प्रसंगामध्ये देवाने त्या राजांनी यमदूतांना सांगितलं आहे बरं का. त्या अजामेळ्याचा उद्धार झाला आणि मग ते यमदूत होते ते यमाकडे गेले. ते म्हणायला लागले, अहो आम्ही त्या पापी दुष्ट माणसाला आणायला गेलो आणि आणायला गेल्यानंतर तिथे 4 लोक आले, विष्णुदूत आले. ते म्हणत होते आम्ही विष्णुदूत आहोत आणि चतुर्भुज होते आणि आम्हाला त्यांनी हाकलून दिलं आणि त्या अजामेळ्याला काय आणू दिलं नाही. आम्हाला असं वाटत होतं तुम्हीच जगाचे मालक आहे, पण तुमच्यापेक्षा आणखीन कोणी मालक आहे का. असं विचारल्यानंतर यमराजांनी सांगितलं, बाबा हो बरं झालं तुम्ही ते आलो आणि त्यांना काय बोलले नाही. कारण आम्ही सगळे जरी मालक तुम्हाला वाटत असलो, तुमचे मालक जरी असलो तरी आम्ही जगाचे मालक नाही. आमच्या सगळ्यांचा मालक जो आहे तो भगवान परमात्मा आहे आणि आम्ही सगळे त्याच्या अधिकारामध्ये सत्तेमध्ये काम करतो. तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या नामाचा महिमा जो आहे तो आम्ही काही जणच जाणतो, सगळे जाणत नाहीत. म्हणून तो परमात्मा जो आहे तो श्रेष्ठ परमात्मा आहे. आम्ही आपले सगळे त्याचे नोकर आहोत, सेवक आहोत. तो बळिया शिरोमणी आयेशी त्रिभुवनी. आता ह्या अध्यायात सुद्धा सुरुवातीला नाही, बळिया सेवके अशा ओव्या गेले बघा सुरुवातीलाच. हो, म्हणून त्रिभुवनैक नरेंद्रे. जाऊ द्या पुढचं बघा आता. तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. आणि की भगवान परमात्मा कसा आहे, आणखीन एक विशेषण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं, गुणसमुद्र. भगवान परमात्मा हा काय आहे, गुणाचा समुद्र आहे. आपण अनेक वेळा याचा विचार करून आलो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक जिथे जिथे वेळ सापडेल, संधी सापडेल, तिथे ते भगवंताचं वर्णन केलं आहे. भगवान परमात्मा हा गुणांचा समुद्र आहे. समुद्र कशाला म्हणतात, किती पाणी असतं समुद्रामध्ये त्याची मर्यादा नाही, खूप पाणी समुद्रामध्ये असतं. तसं भगवान परमात्म्याकडे जे आहे, भगवान परमात्मा गुणाचा सागर आहे. किती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी गुण आहेत, म्हणून त्याला अनंत नाव पडलं बरं का. अनंत म्हणती माझिया स्वामी ते अनंत गुण त्यापे म्हणून या. देवाला अनंत नाव का पडलं, अनंत देवाचे गुण आहेत आणि म्हणून देवाला अनंत नाव पडलेलं आहे. देवाच्या गुणाचं वर्णन करता येत नाही. ते पुष्पदंतांनी महिम्न स्तोत्रामध्ये भगवान शंकरांचं वर्णन केलं. असितगिरी समम स्यात कज्जलम सिंधू पात्रे. काय, सुरतरुवर शाखा लेखनीम पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारन्न याती. म्हणजे ते म्हणतात असितगिरी समम स्यात कज्जलम सिंधू पात्रे. म्हणजे पात्र कशाचं केलं, समुद्राचं. शाई कशी बनवली, मोठे मोठे पर्वत आणले आणि त्याच्यामध्ये टाकले आणि त्याची शाई तयार केली. आणि लेखनी काय केली, कल्पतरूची लेखनी तयार केली. आणि लिहायला पान कशाचं घेतलं, ती सगळं पृथ्वी हेच पान तयार केलं. म्हणजे पृथ्वीचं पान केलं, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखनी केली आणि लिहायला साक्षात शारदा म्हणजे सरस्वती बसली. आणि काय लिहायला लागली, भगवंताचे गुण अनुवाद लिहायला लागली. तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. तरी सुद्धा हे देवा तुमचे गुण वर्णन केले जाऊ शकत नाही. तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे शाई असं म्हटलेलं आहे. म्हणून देवाच्या गुणांचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. असे भगवंताचे गुण आहेत. अनेक गुण आहेत. व्यवहारामध्ये एवढे गुण कोणाकडेच नसतात. एक गुण असतो, बाकीचे सगळे अवगुण असतात. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. पण देवाकडे मात्र सगळे गुण, गुणाचा सागर. कारण का देवाने एवढे गुण धारण केले, कारण गुणाकडे पाहिल्यानंतर जीव आकृष्ट होतो. जीव आपल्याकडे आकृष्ट झाला पाहिजे, त्याचा उद्धार झाला पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, म्हणून अनेक गुण धारण केले. संतांनी 6 गुण सांगितले, त्याचं वर्णन आपण मागे पाहून आलो. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हो, काहींच्याकडे यश असतं तर श्री नसते, काहींच्याकडे यश असतं श्री असते पण औदार्य नसतं.
काहींच्याकडे यशही असतं, श्री औदार्य असतं, पण पुढं ज्ञान नसतं, वैराग्य नसतं, ऐश्वर नसतं. सगळेच गुण भगवंताकडे आलेले आहेत. हो, ऐसा संपूर्ण सर्व गुणी वा वा, छान. म्हणून बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे. त्या ठिकाणी म्हणतात अशा प्रकारे संजय आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा जो भगवान परमात्मा आहे, भक्त चकोर चंद्र, त्रिभुवनैक नरेंद्र आणि गुणसमुद्र असा असलेला परमात्मा, तो अशा प्रकारे बोलला असं कोण म्हणतोय? संजयो म्हणे. संजय म्हणतात, धृतराष्ट्राला सांगतात. असं ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना बोलायला लागले. आता पुढे, तेथ आदिला पासूनी पार्था ऐकिजे ऐशीच अवस्था, दुनावली हे यदुनाथा पावो सरले. आता पुढे काय झालं आणखीन मग? तेथ आदिला पासोनी पार्था ऐकिजे ऐशीच अवस्था. अगदी अगोदरपासूनच पार्थाच्या ठिकाणी मी हे ऐकावं, हे ऐकतच राहावं अशी अवस्था होती बरं का. पण दुनावली हे यदुनाथा पावो सरले. पण आता मात्र ऐकण्याची जी आस्था आहे, ऐकण्याची जी अवस्था आहे, ती पार्थाची काय झालेली आहे? वाढलेली आहे. दुनावलेली म्हणजे दुप्पट झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर अर्जुनाच्या ठिकाणी इथे पार्था म्हटलेलं आहे. प म्हणजे परमार्थ. परमार्थ हे ज्याचं धन आहे त्याला पार्थ म्हटलं, किंवा प म्हणजे परमात्मा. आणि परमात्मा हेच ज्याला प्राप्त करायचं आहे, दुसरं काही नको आहे, तो मज व्हावा म्हणून पार्थवर का. जो देवाला सोडून दुसरं कशाचाही स्वीकार करत नाही. आपण मागे गोष्ट पाहून आलो. दुर्योधनही देवाला मदत मागायला गेला आणि अर्जुनही गेले होते. अर्जुनाने काय मागितलं? देवा तुम्ही मला पाहिजे, बाकी काही नाही. मागे सुद्धा अर्जुनांनी बऱ्याच वेळेला भगवंताला असं बोलून दाखवलं, देवा काही नसलं तरी चालेल, पण तुम्ही आम्हाला पाहिजे. माझ्या हातून पाप घडेल, माझ्या हातून त्या ठिकाणी युद्ध केल्यानंतर कुळाचा क्षय घडेल आणि हे सगळं होईल, त्याची भीती अर्जुनाला नाही वाटत. भीती एकच वाटते की तू जन्मोजन्माच्या पुण्याने आम्हाला जोडलेला आहे, तो आमच्या हातून जाशील. म्हणून देवावर अतिशय निरतिशय प्रेम आहे आणि अर्जुनावर भगवंताचं प्रेम आहे. तर पहिल्यापासूनच भगवान परमात्म्याने बोलावं आणि अर्जुनाने ऐकावं. व सौटा होनी दोषाचा जोडीला हातीचा दोरी होशी. तेथ आदिलापासून म्हणजे अगोदरपासूनच. ऐकिजे ऐशीच अवस्था. अगोदरपासून मला हे ऐकायचं आहे, मला हे ऐकायचं आहे, अशी खूप त्या ठिकाणी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आस्था निर्माण झालेली आहे, अवस्था निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहता योगाचं वर्णन आहे आणि हे वर्णन सगळे लोक ऐकतीलच असं नाही बरं का. काही लोकांना असं वर्णन ऐकायला लागलं का झोप यायला सुरुवात होते. चांगलं आवडत नाही ऐकायला. चांगलं आवडण्याकरता सुद्धा अधिकारी मनुष्य असावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, विनोदाची कथा गोड वाटे. हो, बाकीचं सगळं विनोदाचं असेल तर त्याला गोड वाटतं, परंतु देवाचं असेल, परमात्म्यासंबंधी असेल तर आवडत नाही. पण अर्जुनाचं हे वैशिष्ट्य आहे. अर्जुनाने 5व्या अध्यायाच्या शेवटी जेव्हा भगवंताने 2 श्लोकामध्ये 6व्या अध्यायाचा उपक्रम केला, सूत्र सांगितलं. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवान सूत्ररूपाने पुढच्या अध्यायाचं बीज सांगून ठेवतात. आता या अध्यायात सुद्धा शेवटच्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाचं बीज भगवंताने टाकलं आहे. हो, शेवटचा जो श्लोक आहे, काय श्लोक झाला काल आपला? योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समेयुक्त तमो मतः. सगळ्या योग्यामध्ये जो मला त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी मन बुद्धी स्थिर करून मद्गतेन अंतरात्मना
आणि श्रद्धायुक्त होऊन माझं भजन करतो तो मला खूप आवडतो. आता मग तू म्हणजे नेमका कोण आहेस? तुझं नेमकं स्वरूप काय? माझ्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी मन ठेवायचं, बुद्धी ठेवायचं म्हणजे तू कसा आहेस, काय कोण आहे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून भगवंतांनी 7व्या अध्यायाला सुरुवात करतानाच मी कोण आहे हे सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 6व्या अध्यायाच्या शेवटी बीज भगवंतांनी टाकलंय. 2 प्रश्न, माझ्या ठिकाणी त्या ठिकाणी मनबुद्धी कशी ठेवायची, आणि दुसरं मी कोण, हे सगळं 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. भक्तीचं वर्णन केलं आहे, 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. ज्ञानाचं वर्णन केलं आहे, विज्ञानाचं वर्णन केलं आहे. तेव्हा 5व्या अध्यायाच्या शेवटी जेव्हा 6व्या अध्यायाचं बीज भगवंतांनी टाकलं तेव्हा अर्जुनाला उत्कंठा निर्माण झाली. तेव्हा अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा रावो भला जाणितलाजी भावो मानसो माझा. अर्जुनाने म्हणायच्या अगोदरच त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात मला असं वाटतंय तुला हा योग आवडलेला दिसतो आणि हा योग तू त्या ठिकाणी तुला वाटतंय की ऐकावा. मग तेव्हा अर्जुन म्हणले देवा बरं झालं, माझ्या मनात जे आहे ते लगेच तुम्हाला कळतं. तुम्ही परचित्त लक्षणाचे राजे आहात. म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची कळले देवे, तरी बोलिले तेची सांगावे जवळ विवळ करुणी. मी आता बोलले, तुम्ही जे बोलले ना तेच फक्त थोडंसं विस्तार करून सांगा. म्हणजे ऐकण्याकरता अर्जुनाची उत्कंठा खूप आहे. म्हणून अनेक ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचं वर्णन केलं आहे. श्रोता, चांगला श्रोता म्हणून बरं का, चांगला श्रोता जर असेल तर सांगणाऱ्याला सुद्धा आनंद मिळतो. म्हणून अर्जुनाच्या श्रोतृत्वाचं वर्णन किती ठिकाणी केले. म्हणे परिसनियाच्या राया ऐके बा धनंजया जळे. परिसनयाच्या राया म्हटलं म्हणजे ऐकणाऱ्यामध्ये तू श्रेष्ठ आहेस. प्रज्ञाकांत म्हटलं मग म्हणे प्रज्ञाकांता ओजवली आजी वक्तृत्वता, जो बोला एवढा श्रोता जोडीलाशी. हो, माझ्या आज वक्तृत्वता उजवली म्हणत, म्हणजे आतापर्यंत उजवली नव्हती. आम्ही बोलणारे होतो. आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडी. देव म्हणतात मलाही बोलायला आवडतं रे. भक्तांचं वर्णन करायचं आहे, परमात्म्याचं वर्णन करायचं आहे, तत्वाचं वर्णन करायचं आहे, कोणाला आवडणार नाही. आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. तुझ्यासारखा विचारणार कोण भेटतो. आजी मनोरथाशी फळ तू जोडलाशी निखळ. हां, तोंड भरून निखळ आलाशी पुसो. विचारलंस आम्हाला. म्हणून खूप ठिकाणी वर्णन केलं. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात ते तर आदिलापासून पार्था ऐकी जे ऐशीच अवस्था. अगोदरपासूनच ऐकण्याची खूप आवड आहे. हो, किती पार आगस्ती म्हटलं त्याला ज्ञानेश्वर महाराज. श्रीकृष्णोक्ती सागरा हा आगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरो पाहे एक सरा. हो, असा अर्जुन आहे. त्यामुळे देवाला अगोदरच आवडतो आणि नुसताच ऐकतो का ऐकल्यानंतर तसं आचरण करतो. नुसतं ऐकत नाही अर्जुन. परिशिशी परिसोनी अनुष्ठिशी. आमाशी काय. हां, म्हणून देवाला इतका आनंद झाला. हो, तव आथीजी अर्जुन म्हणे ते देवकिया प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. म्हणतोय देवा अहो हेच तुमच्यात मुखातून चाललेलं आहे. भक्ताचं वर्णन असेल, योग्याचं वर्णन असेल, काही असेल, काय अमृताचं जेवण आहे. हे असो बोलाची ताटे भली परी कैवल्य रसे वगैरेली ज्ञानोबाराय म्हणतात. मग आता ते पुरं म्हणावं असं वाटेल का? नाही नाही नाही. वाकुडी अनुघडी गणित तू का काही नाही, चालू द्या. किती दिवस चाललं तरी, आता किती दिवस चालला 6वा अध्याय चालला तरी आपल्याला किती वेळ गेला कळाला नाही.
आनंदामध्ये गेलेला वेळ माणसाला कळत नाही. म्हणून अर्जुन सुद्धा देवाला म्हणतात काय, अमृताच्या आरोगणे पुरे म्हणावे या बोला अनंते, लागटा देखिले तयाते की सुखावले चित्ते डोलतू असे. म्हणे भले केले पार्था एरवी हा अनवसरू सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. वास्तविक पाहता सांगायचा जो प्रसंग आहे, सांगण्याची जी वेळ आहे ती काही शांत वेळ आहे का हो? आपल्याला थोडासा विक्षेप झाला तर असं वाटतं काय करावं काही नाही. कोणी आलं गेलं तरी आपल्याला राग येतो. पण तिथे तर युद्ध चाललेलं होतं, युद्ध सुरू होणार होतं. युद्ध म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हत्ती आहेत, घोडे आहेत, आवाज करतात, शस्त्रांची खणखण, बाणांची झणझण, आणि मध्य त्या ठिकाणी भगवान परमात्मा हे सगळं सांगतात. मध्ये घेऊन सांगितलं आणखीन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, ऐशिया समयी कर्कशे, अशा कर्कश असलेल्या वेळी भगवान परमात्मा गीता सांगतात. पण अर्जुन तरी म्हणतो नाही देवा सांगा, ऐकू दे मला. म्हणून देवाला दुनावली हे यदुनाथा पावो सरले. दुनावली म्हणजे आता अवस्था त्याची दुप्पट झालेली आहे. 6वा अध्याय सुरू झाला, 6वा अध्याय संपत आला, आणि संपता अर्जुनाला आणखीन ऐकावंसं वाटायला लागलेलं आहे. त्याची अवस्था जी आहे ती देवाला कळते. देवाला सगळ्यांचीच अवस्था कळते, कोणाच्या मनात काय काय चाललंय आता देवाला कळतं. आणि अर्जुनाच्या मनातली चाललेली आवड, प्रेम ऐकण्याविषयी ही दुनावली. यदुनाथ, यदुकुळाचा असलेला नाथ, मालक असा असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला कळालं पावो सरले. आणि मग भगवान परमात्मा जे आहे ते संतुष्ट झाले. की सावियाची मनी संतोषला, जे बोला आरिसा जोडला, तेने हरके आथा उपलवला निरूपिल. की सावियाची मनी तोषला. आणि मग सहजच भगवान परमात्मा जे आहेत ते संतुष्ट झाले बरं का. अर्जुनाची अवस्था पाहून, भक्ताची अवस्था पाहून, श्रोतेची अवस्था पाहून वक्त्याला आनंद होत असतो बरं का. वक्त्याला आनंद कधी होत असतो? श्रोत्याच्या चेहऱ्यावर जर आनंद दिसला, काही हावभाव दिसले, आपण जे सांगतोय ते कळायला लागलं याला थोडं थोडं त्या ठिकाणी, तेव्हा श्रोता प्रसन्न असला की वक्ता प्रसन्न होतो. आणि वक्ताना प्रसन्नतेने सांगतो, आवडीने सांगतो, आणि श्रोता मात्र खाली बघायला लागतो. श्रोता मात्र रडल्यासारखं तोंड करतो, फोडिली गोवरी. असं असल्यानंतर श्रोता दुश्चित्त तरी वितळे, मग वक्त्याला आनंद येत नाही बरं का. वक्त्याला आनंद कधी येत असतो? श्रोता जो आहे तो त्या ठिकाणी प्रसन्न झालेला असेल तर. आता आपलं जाऊ द्या, श्रोता कोण आहे आणि वक्ता कोण आहे? वक्ता नव्हे, श्रोते नवीन. हां, वक्ता जो बोलत असतो तो श्रोत्याच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत असतो. आणि म्हणून आता श्रोता आहे साक्षात अर्जुन, आणि वक्ता आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा वक्ता आहेत. आणि मग अर्जुनाचा ही अवस्था पाहिली, अर्जुनाची ही आवड पाहिली, ऐकण्याची उत्कंठा पाहिली. आणि ऐकत असताना अर्जुनाची अवस्था पाहिल्यानंतर भगवंताला खूप आनंद झाला. की सावियाची मनोही संतोषला. सहजच मनामध्ये भगवंताचा संतोष झाला. कशामुळे झाला संतोष? जे बोला आरिसा जोडला. मी बोलतोय, या बोलण्याला आता आरसा मला मिळाला. अर्जुनाला अनेक ठिकाणी भगवंताने कशाची उपमा दिलेली? आरसेची उपमा दिलेली. बोलल्यानंतर माझं जे बोलणं आहे त्याचं प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर मला अर्जुनाच्या ठिकाणी पाहता येतं. आरसा का म्हटलं? हो, अर्जुनाचं अनेक ठिकाणी आरसा म्हणून वर्णन केलं. ज्ञानोबारायांनी एक ठिकाणी असं म्हटलंय, चोखटिवा आपुलिया पुढीला उगाना घ्यावया, तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा. आरसा जो असतो तो आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवत असतो. आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर मनुष्य कशाचा आश्रय घेतो? आपलं रूप पाहायचं आहे. आपल्याला आपलं रूप दिसतं का?
नाही दिसत, म्हणून मग मनुष्य कोणाचं कशाचं माध्यम करतो? आरशाचं रूप धारण करतो. म्हणजे पारमार्थिक दृष्टीचा विचार सोडा, इथे आता लौकिक दृष्टीने घेतलेला आहे. जसं आरशात पाहून मनुष्य आपला आनंद घेतो, तसं भगवान परमात्म्याला आनंद घेण्याकरता आरसा कोण झालेला आहे? अर्जुन आरसा झालेला आहे. भगवान परमात्म्याच्या बोलण्याकरता आरसा अर्जुन झालेला आहे. कारण जे आहे, जसं भगवान परमात्मा बोलतात तसं भाव लगेच अर्जुनाच्या अंतःकरणात उमटतात. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कमतरता नाही. म्हणून भगवान परमात्मा तसं पाहायला गेलं तर स्वतः आनंदरूप आहेत. त्यांना आनंद घेण्याचं काही कारण नाही. स्वतः त्या ठिकाणी साक्षात तो परमात्माच आहे. पण तरीसुद्धा भगवान परमात्म्याला अर्जुन हा आरशासारखा झालेला आहे. आपलाच आनंद आपल्याला परत आनंदाची अभिव्यक्ती ज्याला म्हणतो आपण, आनंदाचा भोग जो आहे तो घेण्याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाला आरसा बनवलेला आहे. म्हणून जे बोला आरिसा जोडला, बोलाला त्या ठिकाणी आरसा माझ्या प्राप्त झालेला आहे. तेने हरिके आता उपलवला निरूपील. आणि म्हणून भगवान परमात्मा आता त्यामुळे हर्षित झालेले आहेत, प्रफुल्लित झालेले आहेत. आणि मग आता तो परमात्मा सांगणार आहे. काय सांगणार आहे? 7वा अध्याय सांगणार आहे. तो प्रसंग आहे पुढा, जे तो शांत दिशेला उघडा, तो पालविजेल मुढा प्रमेय बीजाचा. तो प्रसंग आहे पुढा. तो प्रसंग आता पुढे येणार आहे पुढच्या अध्यायामध्ये. कसा प्रसंग आहे तो? ज्ञानोबाराय म्हणतात, जेत शांतू दिसेल उघडा. तुम्हाला शांतरस तिथे उघडपणे प्रगट झालेला दिसेल. आतापर्यंत सुद्धा शांतरस मी सांगितलेला आहे. शांतरसाचं किती वर्णन केलं आहे ज्ञानोबारायांनी. तसं पाहायला गेलं तर काव्यामध्ये, साहित्यामध्ये श्रेष्ठ रस जो आहे तो कवी लोक म्हणतात शृंगार. शृंगार एक रस आहे श्रेष्ठ. किंवा काही लोकांना हास्यरस आवडतो, शृंगार रस आवडतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या काव्यामध्ये शृंगार नाही, शांतरस आहे. पण शांतरस आहे म्हणून तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जरी शांतरस असला तरी आमचा शांतरस मी असा बोलणार आहे की तो शृंगाराच्या डोक्यावर पाय ठेवणार आहे. शृंगाराच्या माथा पाय ठेवी. काय होवे? शृंगाराची माथा पाय ठेवी. आमचा शांतरस म्हणजे नुसता शांतरस नाही. अहो तुम्हाला असं वाटेल काय त्या शृंगारसाला घेऊन बसले, काय त्या हास्यरसाला घेऊन बसले. हो. आणि जे लकीर वाक्पथा, जे शृंगाराची माथा पाय ठेवी. बोला आता आणखीन एक टोक सांगितलं. आणि जे लकीर वाक्पथा. नुसदीच शांती कथा. आणि जे लकीर वाक्पथा, जे शृंगाराचे या माथा पाय ठेवी. नुसदीच शांती कथा आहे. ती शांत कथा मी बोलणार आहे. पण शांत कथा अशी आहे की शृंगाराच्या डोक्यावर पाय ठेवणारी आहे. म्हणजे तुम्हाला शृंगार रसाचा गौणत्व वाटेल आणि शांतीच ऐकावी असं वाटेल. अशा प्रकारे शांतोची ते शांतू दिसेल उघडा. पुढे आता भगवान परमात्मा 7व्या अध्यायात वर्णन करणार आहेत. खूप सुंदर असं वर्णन आहे. ज्ञान विज्ञान योग आहे त्या ठिकाणी सांगितलेला. तो पालविजेल मूढा प्रमेय बीजांचा. काय होईल? भगवान परमात्मा म्हणतात पालविजेल मूढा प्रमेय बीजांचा. त्या ठिकाणी सगळ्यांच्या अंतःकरण रूपी शेतीमध्ये प्रेमेय बीज जे आहेत, साठवलेली जे काही प्रमेय बीजे आहेत, त्या सगळ्या प्रमेय बीजांची पालविजेल म्हणजे त्याच्यामध्ये लावली जातील, पेरली जातील, विस्तारित केली जातील. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जी काही प्रमेय बीज आहेत, भक्तीचं प्रमेय, ज्ञानाचं प्रमेय, वैराग्याचं प्रमेय, ही सगळी प्रमेय यांची बीजं पुढच्या अध्यायात आहेत. आणि ही बीजं भगवान परमात्मा म्हणतात मूढामध्ये ठेवलेली असते. पूर्वीच्या काळामध्ये पेरायच्या अगोदर ती बीजे जे असतात, ते धान्य जे असतं त्या मुड्यात ठेवलं जातं. मूढ म्हणजे पूर्वीच्या काळी असं ते कणिक म्हणायचे. काही ठिकाणी त्याला काय म्हणतात? कणिक म्हणतात. त्याच्यात बिया ठेवलेल्या असतात. मग शेतकरी काय करतात, त्या कणगीत असं शेणाने लिपून ठेवतात.
त्याला कीड लागू नये म्हणून ती बीज ठेवतात पुढच्या वर्षी करता. आणि मग जेव्हा पेरायचं असतं तेव्हा ते कणिंग फोडायची, त्याच्यातले बी काढायचं आणि ते शेतीत पेरायचं. पण ते पेरत असताना असं तसं पेरायचं नाही बरं का, पहिली शेती तयार करून घ्यावी लागते. शेती कशी तयार करावी लागते, तण काढावं लागतं, त्याच्यामध्ये आणखीन काय काय करावं लागतं, नांगरावं लागतं, त्याच्यानंतर ते पाळी घालावी लागते, त्याच्यानंतर सारे काढावे लागतात. आणि हे सारे काढले की लगेच पेरून टाकतात शेतकरी, बरोबर आहे का? हो, लगेच पेरत नाही, त्याला वापसा येऊन द्यावा लागतो. आणि वापसा आला की मग ते शेतकरी पेरतात. तसं आता इथे पेरणार आहे, पण शेती कोणती, पेरलं कोणी, वापसा कोणता आला, आणि मग पार ज्ञानेश्वर महाराजांनी चाडं पण कोणतं आहे ते सांगितलं आहे. तसं आता भगवान निवृत्तीनाथ महाराजांचं अंतःकरण हेच कोणी मूळ आहे, म्हणजे ती कणिक आहे. त्यांनी ते बी घेतलंय, निवृत्तीनाथ महाराजांनी पेरणी केली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का. कशी कोणी तो पालविजेल मुढा प्रमेय बीजाचा, त्या ठिकाणी प्रमेयाची सगळी बीजं जी आहेत ती मी आता पेरणार आहे. मला पेरणी करायचं काम दिलेलं आहे, पण अशी तशी पेरणी करणार नाही. कशी पेरणी करायची, जे सात्विकाचेनी वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे, काय तुमच्याकडे निरोळले, माझ्याकडे निडारले आहे का पाठ? हां, निडारले वाफे चतुर चित्ताचे. बघा वाफे कसे केले, जमीन पहिली कशी तयार केली. जमीन म्हणजे तुमचं आमचं सगळ्याचं अंतःकरण, सर्वत्याचं अंतःकरण ही जमीन आहे बरं का, एक क्षेत्र आहे. याच्यामध्ये चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं, आणि वाईट पेरलं तर वाईट उगवतं, सुखही उगवतं, दुःखही उगवतं. आपण अनेक वेळा त्या ओव्या म्हणून आलो आहे. पण ही जमीन तयार कशी करायची, अगोदर आमच्या निवृत्तीनाथ महाराज शेतकरी आहेत बरं का. आता इथे निवृत्तीनाथ महाराज पेरायला बसलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात या ज्ञानेश्वरीच्या रूपाने हे बी पेरणंच चाललं आहे, पण पेरणारा मी नाही, मालक तो आमचा वेगळा आहे. तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं, जे सात्विकाचेनी वडपे, सात्विकाचेनी वडपे म्हणजे सात्विकाची, सात्विक गुणाची म्हणा, अष्टसात्विक भावाची म्हणा, वडपे म्हणजे वृष्टी किंवा शोभा. पहिल्यांदा सात्विकाची वृष्टी केली त्यांनी, आमच्या अंतःकरणामध्ये सात्विक अष्टसात्विक भाव निर्माण केले, किंवा रजोगुण घालवला, तमोगुण घालवला आणि सत्वगुण निर्माण केला. जसं शेती जी आहे पेरायची असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणी नांगरतो आपण. नांगरतो कशा करता, जे काही तण असेल उगवलेलं जे असेल ते सगळं काढून टाकायचं असतं. पण केवळ नांगरलं तसं आमच्या अंतःकरणामध्ये ही शेती आमच्या अंतःकरणाची नांगरली, याच्यावर सात्विक भावाचा वर्षाव आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी केला. सात्विकाचेनी वडपे. बरं, पण आता पुढं मोठी मोठी ती नांगरल्यावर ढेकळं असतात, ती ढेकळंसुद्धा गेली पाहिजेत ना, त्याच्यात पेरता येईल का? ते नंतर काय करतात परत, हां कुळवतात, आणखीन सारे काढतात, ती ढेकळं सगळी फोडावी लागतात. अजून थोडीशी ढेकळं राहिली होती म्हणतात. गेले आध्यात्मिक खरपे, आध्यात्मिकादी ताप किंवा आतमध्ये आणखीन काही विकार राहिले असतील. खरपे म्हणजे वृक्षपणा असा अर्थ आहे. खरपे शब्दाचा अर्थ आहे वृक्षपणा राहिला होता. आणखीन काय वृक्षपणा राहिला होता. जमीन जर एकदम वृक्ष असेल तर त्याच्यात पेरता येत नाही. जमीन, खरपे शब्दाचा अर्थ ढेकूळ असा सुद्धा आहे. ढेकळं असतील तर त्याच्यात पेरता येत नाही. ती ढेकळं जी आहे ती फोडावी लागतात. जमीन जी आहे ती वृक्ष असेल तर चालत नाही. तसं हे बी पेरत असताना आता 7व्या अध्यायाचं बी पेरायचं आहे. त्याच्या अगोदर निवृत्तीनाथ महाराज शेती कशी करतात, अष्टसात्विक भाव वाढवले 6व्या अध्यायाचं वर्णन करून, आणि संपूर्ण अंतःकरण जे आहे ते अष्टसात्विक भावाने युक्त केलं. आणि हे सगळी ढेकळं आता विरघळून गेलेली आहेत. वृक्षपणा सगळा अंतःकरणाचा संपला आहे. अंतःकरण आता कसं झालेलं आहे, भुसभुशीत झालं आहे, कोमल झालेलं आहे. आणि सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे. निडारले म्हणजे नीट केले, आणि आमचं चित्त जे आहे ते आता चतुर केलं आहे देवाने. चतुर शब्दाचा अर्थ लौकिक दृष्टीने चतुर नाही, परमात्म्याचं चिंतन करण्याकरता जे योग्य असलेलं चित्त आहे
त्याला चतुरचित्त म्हणायचं. बाकीचं किती जरी चतुरपणा असले तरी काही उपयोग नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणून आता परमात्म्याने निवृत्तीनाथ महाराजांनी आमच्या चित्ताचं असे वाफे तयार केलेले आहेत. म्हणजे आमच्या चित्तावर तसे संस्कार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अष्टसात्विक भाव निर्माण केलेले आहेत. वृक्षपणा सगळा काढून टाकला आहे. आणि मग वरी अवधानाचा वापसा लाधला सोनिया ऐसा मनोनी पेरावया दिवसा निवृत्तीशी. वरी अवधानाचा वापसा. पण अजून वाफे तयार झाले, जमीन तयार झाली, पण तरी वापसा यावा लागतो बरं का. आता हे वापसा म्हणजे काय सगळ्यांना कळणार नाही. जुन्या लोकांना कळेल किंवा ज्यांनी शेती कळेल त्याला कळेल. वापसा म्हणजे पाऊस थोडासा पडावा लागतो किंवा पाणी थोडं त्याला द्यावं लागतं. आणि अति पाणी नको आणि अति सुकलेली नको अशा प्रकारे आमच्या गुरुजींनी एकदा सांगितलं होतं लहानपणी. म्हणजे शाळेमध्ये वापसा झाला की नाही कसं ओळखायचं, ते मुठीत असं जमीन ते माती घ्यायची आणि 2 बोटाने दाबल्यानंतर ती माती लगेच फुटली पाहिजे, त्याला म्हणायचं वापसा झाला. मूठ पण झाली पाहिजे आणि फुटली पण पाहिजे. एकदम मूठ झाली आणि फुटतच नाही तर तो चिखल झाला. आणि अजिबातच मूठच होत नाही तो एकदम शुष्कपण आहे. मूठही होते आणि फुटते तर समजायचं वापसा झाला. तर असा तिथे जसा वापसा झाल्यावर बी पेरलं की ते लगेच उगवतं, तसं अंतकरणाचा वापसा व्हावा लागतो. म्हणजे अंतकरणामध्ये कोणता वापसा आहे? ज्ञानोबाराय म्हणतात वरी अवधानाचा वापसा. अवधान म्हणजे ऐकण्याची तीव्र इच्छा. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी. हो, निश्चय करण्याची जी वृत्ती मनामध्ये आहे. ऐकलं नुसतं त्याला अवधान नाही म्हणत बरं का. ऐकणं म्हणजे अवधान नाही, एकाग्र होऊन ऐकणं. किंबहुना जे ऐकलं आहे ते निश्चयाने आपल्या मनात धारण करणं, ही जी वृत्ती आहे हिला अवधान असं म्हटलेलं आहे. मग अवधानाचा वापसा ज्ञानोबाराय म्हणतात की सगळ्या श्रोत्यांच्या अंतःकरणात आता अवधान निर्माण झालेलं आहे. भगवंतानी योगाचं वर्णन केलं. आता पुढे भगवान परमात्मा कधी सांगतील म्हणून अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा. संपवायचा आहे अध्याय बरं का, काही करू नका कोणी. लाधला सोनया ऐसा, सोन्यासारखा अवधानाचा वापसा. म्हणजे खूप चांगलं अवधान सगळ्यांचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं. मनोनी पेरावया दिवसा निवृत्तीशी. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना पेरण्याची इच्छा झाली. शेतकऱ्याला तशी पेरण्याची इच्छा होत नाही, पण शेती चांगली जर दिसली, तयार झालेली शेती पाहिली तर मग शेतकऱ्याला वाटतं नाही आता पेरलं पाहिजे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमचे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांनी माझी शेती पाहिली, आमच्या सगळ्या श्रोत्यांची शेती पाहिली आणि आनंद वाटला. हो, निवृत्ती गहिनी कृपा केली. हो, कुळ हे पावन कृष्ण नामे किंवा ज्ञानदेवा सार चोजविले गहिनी प्रसादे. अगोदर दातारच आहेत. हो, आधीची तो कृपाळू परी वर्षाला गुरु आज्ञेचा वर्षा काळू. म्हणजे अगोदरच निवृत्तीनाथ महाराज कृपाळू होते आणि नंतर त्यांना गुरूंची आज्ञासुद्धा झाली, करा माझी अशी इच्छा आहे जगाकरता खुलं करावं भांडार. अहो, गुरूंनी सांगितलं का नाही करायचं, करा. आधीच त्यांचा स्वभाव कृपाळू आहेत आणि वरून गुरुची आज्ञा. त्याप्रमाणे जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ढग तर आलेलेच आहेत आणि वर्षाकाळ त्याला सहाय्य झाला, तसं मग वर्षाव होतो. त्याप्रमाणे म्हणून पेरावया दिवसा निवृत्तीशी. मग आता पेरणी सुरू करायची. पेरणी सुरू करायची म्हटल्यानंतर पेरत असताना ते चाडं लागतं. चाडं माहिती आहे का? ते यंत्र जे असतं पेरणी करायचं त्याच्यावर चाड्यावर हात ठेवतात शेतकरी दादा आणि मूठ धान्य घेतात आणि हळूहळू सोडतात आणि ते पेरणीचं यंत्र चाललेलं असतं, त्याला चाडं असं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथ महाराजांना इच्छा झाली, शेती तयार आहे पण चाडच नव्हतं. तर निवृत्तीनाथ महाराजांना चाडं दिसलं. कोणतं? ज्ञानदेव म्हणे मी चाडं झालो. मी एक यंत्र आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी किती लीनता घेतलेली. हे सगळी ज्ञानेश्वरी मी सांगतोय. आता पुढं 7वा अध्याय सांगणार आहे. मी नाही सांगत, मी चाड आहे, त्यांच्या हातातलं यंत्र आहे मी.
निवृत्तीनाथ महाराजांची सगळी कृपा आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, मला त्यांनी चाडं बनवलेलं आहे. सद्गुरूंनी केले कोडे, आमचे सद्गुरू आहेत, त्यांनी कौतुकाने मला चाडं केलंय. त्यांचं कौतुक आहे. अहो, त्यांनी जर कृपा केली तर कोण सुद्धा चाडं होऊ शकतं. माझ्यासारखा मनुष्य पडेना वाची, ना सेवाही जामे स्वामीची, ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे म्हणून रिकामे तोंड. माझं रिकामच तोंड आहे. मी आपली बडबड केली म्हणतात, पण बडबड जरी केली तरी समोर कोण बसलेलं होतं? निवृत्तीनाथ महाराज होते. त्यांच्या कृपेने माझी बडबड आहे. रिचवी तैसे केले. हो, तो निवृत्तीनाथ महाराजच माझ्या हृदयात बसलेला आहे आणि माझ्या मुखातून तेच बोलत आहेत. हे सगळं घडतंय कोणामुळे? निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केला कोडे. सहज कौतुकाने त्यांच्या दृष्टी हा दिठवा जयावरी झळके, तो जीवची बरी तुके महेशेशी, माता हात ठेविला ते पुढे, बीची वाहिले. माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. आणि नुसता हात ठेवला नाही, जसा त्या चाड्यावर शेतकरी हात ठेवतो आणि बी पेरतो, तसं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माथा हात ठेविला नवे थापटला जैसा. महावाक्याचे नावे श्री गुरुकृपेचे थावे, माता हात ठेविला नवे थापटीला जैसा. केवळ गुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि हो एवोनी गुरुनाथे माथा ठेविला करू. आणि मग हे सगळं ज्ञान मला गुरूंनी त्या ठिकाणी दिलं हात ठेवल्याबरोबर. नुसतं हात ठेवला नाही तर प्रगटपणे पुढे, म्हणजे प्रगटपणे बीची वाहिले, म्हणजे सगळं बी माझ्या अंतकरणामध्ये त्यांनी पेरलेलं आहे. मनोनी येणे मुखे जे निघे, ते संतांच्या हृदयी साचची लागे, हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे. मनोनी येणे मुखे जे निघे, म्हणून या मुखातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या नाही, या मुखातून, माझ्याच मुखातून जे काही निघे. आता मी माझ्या मुखातून निघतंय हे माझं आहे का श्रीगुरूंचं आहे? श्रीगुरूंचं आहे. हो, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी शिकविता धनी. हो, माझ्या मुखातून आता मी बोलतच नाही, आमचे श्रीगुरूंनी चाडं मला केलेलं आहे आणि आता ते वधून घेतात. ते संतांच्या हृदयी साचची लागे, म्हणून मी जे बोललो ते सगळ्या संतांना खरं वाटतं. संत डोलतात, संत आनंदी होतात. मी हे माझ्या बोलण्यामुळे संत आनंदी होत असले तरी हे माझं बोलणं नाही, निवृत्तीनाथ महाराजांच्या माझ्याकडून बोलून घेतायत. संतांना खूप आनंद होतो. अनेक ठिकाणी संतांनी स्तुती केली ज्ञानोबारायांची. तुम्ही काय देवाचे मनोगत तू दावित आहासी मूर्त. हो, हेही म्हणतात चित्त दाटेल तुझं. अनेक ठिकाणी स्तुती आपण मागे पाहून आलो. कुठं कुठं श्रोत्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना थांबवलंय, वेगवेगळ्या कारणाकरता थांबवलंय. एकाच ठिकाणी एका कारणाकरता थांबवलं नाही. कधी ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेली आहे. तेव्हा हे सगळं संत तुम्ही जे आहेत ते तुम्हाला आवडतंय. संतांच्या हृदयी साचची लागे, त्यांना आवडण्यासारखं आहे, खरं त्यांना वाटतंय. हे असं म्हणायला लागल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराज पुढेच बसले होते, श्रोते बसले होते मुख्य. ते म्हटले हे असो, आता परत आमचं वर्णन सुरू करू नका, नाही तर 6वा अध्याय संपायचा नाही. तू संत स्तवनी रच तशी, हां कथेची से न करशी. आणि 4 वाजून गेले, म्हणून आता हे असो. मग काय करायचं? सांगे श्रीरंगे बोलिले जे. श्रीरंगाने जे बोललंय ते सांग असं म्हटल्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहेत. पुढच्या 2-3 वया महत्त्वाच्या आहेत. जाऊ द्या, अजून एक दिवस राहिलेला विचार पुढील प्रवचनामध्ये. पुंडलिक वरद हरिविठ्ठल.